नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते। त्यानंतर काल दिनांक 17 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिले। निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही। आमच्यासाठी ना कोणी सत्ताधारी ना कोणी विरोधक आहे। आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहे, असं यावेळी निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतदान चोरी आणि बनावट मतदार यादीचा आरोप केलाय। त्यांनी मतदान यादीचा काही डेटाही माध्यमांसोबत शेअर केला होता। राहुल गांधी यांनी मतदार यादीत अनियमितता असल्याचा दावा केला होता। त्यांनी कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण दिले होते। बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यापूर्वी तिथे निवडणूक आयोगाकडून SIR करण्यात येत आहे। मात्र यावरून विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, आरोप करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून आपल्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यात आलंय। जनतेची दिशाभूल करणं हा संविधानाचा अपमान आहे। खोट्या आरोपांमुळे आम्ही घाबरणार नाहीत, आम्ही आमच्या कर्तव्यांपासून दूर जाणार नाही। निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका। निवडणूक आयोग सर्वांसोबत खंबीरपणे उभा आहे, असं आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने म्हटलंय। ज्ञानेश कुमार म्हणाले की याद्यांतील त्रुटी दूर करणे हा विशेष सखोल पुनरीक्षणाचा हेतू आहे। मात्र काही राजकीय पक्ष चुकीची माहिती पसरवतायत, ही चिंतेची बाब आहे। मतचोरीच्या निराधार आरोपांना आयोग घाबरत नाही। 85 मिनिटांची पत्रकार परिषद घेत त्यांनी विरोधी पक्षांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोग कोणत्याही राजकीय पक्षांबाबत भेदभाव करू शकत नाही। निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष समान आहेत, असे आयुक्त म्हणाले। बिहारच्या मसुदा मतदार यादीबाबतचे दावे किंवा आक्षेप नोंदवण्याचे आवाहन आयोगाने केलंय। यासाठी आणखी 15 दिवस शिल्लक आहेत। यावरही मतचोरीचा आरोप होणार असेल तर तो संविधानाचा अवमान आहे, असेही त्यांनी नमूद केलंय। निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी माफी मागावी किंवा 7 दिवसांच्या आत या आरोपांसोबत स्वाक्षरित प्रतिज्ञापत्र सादर करावे, अन्यथा हे सर्व आरोप निराधार व अमान्य केले जातील, असा पलटवार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी केलाय। तसेच राजकीय पक्षांनी येत्या 15 दिवसांमध्ये त्रुटी सांगाव्यात, असं आवाहन यावेळी निवडणूक आयोगाकडून करण्यात आलंय।